ची गरज, अनिलला काहीतरी किमया करावी लागेल आणि हा खेळ करावा लागेल. एक चेंडू 5 धावांची गरज. चला वाईट आणि मुकवली टीम आपण तयार आहात क्षेत्ररक्षणासाठी. जरूर प्रयत्न केलाय आणि या स्पर्धेमध्ये कोणीही विचार केला नसेल की अनिल झुनगरेच्या बॅट मधून हा षटकार येऊ शकतो आणि आपल्या कर्णधाराला साजेशी अशी खेळी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला उचलला गेला आणि पाठवून दिला आहे मिड विकेटच्या रिजन मध्ये. 6 धावांसाठी आलाय हा मोठा फटका. विजय षटकार हा डगआउट मध्ये जर पाहिलं तर आश्चर्यचकित होणारी टीम आज बघत राहिले की अनिल झुनगरेनं काय किमया केले आणि गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रफुल्लही आपला विचार करत राहिला. विजयी टीमचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सुधीर शेलार यांच्याकडून हा विजय षटकारासाठी अनिल झुनगरेला 501 रुपयाचं पारितोषिक, 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच ठेवा की चालेल. चला जाऊया. आज हंगाम जर आपण पाहिलं तर आज सुरुवात झाली या स्पर्धेला. सकाळची पहिलीच उद्घाटनाची मॅच होती, थोडीशी धाकधूक होती कारण की आपण जास्त सरावामध्ये नव्हतो. जर या खेळाडूने जर आपण पाहिलं ना तर ज्या खेळाडूनं आज विजयी षटकार मारलाय याला कधीही फलंदाजीसाठी वरती पाठवलं नव्हतं, पण आज आपल्या टीमसाठी ही किमया घडवून दिल्या कारण की एक चेंडू 5 धावांची गरज होती असतानाच हा मोठा फटका खेळलाय. विजय षटकार जरूर खेळलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन विजयी टीमचं. जरूर संध्याकाळी जर आपण पाहिलं तर स्टेटस यांच्या मोबाईलवरती असणार आहे. अविनाश झुनगरे यांच्याकडून अनिलसाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलं या विजयी षटकारासाठी. गणेश झुनगरे याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय कारण त्याचाही खेळ उत्तम राहिलाय. गणेश झुनगरे याचा आज देवदेव टीम जर आपण पाहिलं तर काही काळामध्ये थोडीशी दडपणामध्ये खेळत असतानाच आज या स्पर्धेला सुरुवात करत असताना एक चांगली सुरुवात राहिल्या. या सीझन मधली जर आपण पाहिले तर त्यांनी दुसरी मॅच जिंकल्या आणि आज मॅन ऑफ द मॅच अनिल झुनगरे याला हा किताब दिला जातोय.